नमस्कार मित्रांनो, मी विलास चतुर आणि ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. जिल्हा न्यायालय भरती 23-24 याविषयी आपण आपल्या चॅनलवरती लगातार व्हिडिओ सिरीज आपली चालूच आहे. मित्रांनो, काही जिल्ह्यांची मराठीची टेस्ट झाली, इंग्लिशची टेस्ट बाकी आहेत. काही जिल्ह्यांची इंग्लिश आणि मराठीची टेस्ट झाली, मुलाखती झालेल्या आहेत आणि काही जिल्ह्यांच्या मराठी आणि इंग्लिशची टेस्ट झालेली आहेत आणि मुलाखती बाकी आहेत. काही जिल्ह्यांच्या मुलाखती झालेल्या आहेत, त्याचा रिव्ह्यू आपल्यापर्यंत आलेला आहे. 2 ते 3 जिल्ह्यांचे मुलाखती झालेल्या आहेत. नगरची मुलाखत झालेली आहे. मुंबई स्मॉल कॉजची मुलाखत झालेली आहे आणि अजून 1-2 जिल्ह्याची मुलाखत झाली. ह्या मुलांकडनं, विद्यार्थ्यांकडनं आपल्याला मुलाखतीचे रिव्ह्यू आलेले आहे. मित्रांनो, खरं तर मुलाखतीचं खूप विद्यार्थी बोलत होते मॉक टेस्ट वगैरे घ्या, पण मॉक टेस्ट घ्यायची गरज पडणार नाही, कारण मुलाखत आपली खूप इझी आणि पर्सनलाइज आहेत. त्यामुळं त्याच्यावरती असं काही जास्त स्टडी करायची तुम्हाला गरज पडणार नाही. पहिली एक तर गोष्ट लक्षात ठेवा, तुमची जी मुलाखत आहे ती मुलाखत काय घ्यायची, कोर्ट तुमची मुलाखत का घेतात, ह्या गोष्टीचा पहिल्यांदा आपण विचार करूया. खूप सारे विद्यार्थी वेगवेगळ्या टेलिग्राम चॅनलवरती, वेगवेगळ्या सोशल मीडियामधून परत अभ्यासाला लागलेले आहेत. कॉलेजचा अभ्यास करतात, कोणी कम्प्युटरचा अभ्यास करतं आणि वेगवेगळे शॉर्टकट की वगैरे वगैरे सगळ्या काही गोष्टी वाचतात. वाचलं तर चांगलंच आहे, काही ते वाया जाणार नाही नॉलेज. पण या सगळ्या गोष्टीवरती तुम्हाला काही प्रश्न जास्त येणार नाही. मेन तुमचे जे प्रश्न आहेत ते तुमच्या रिलेटेड असणार आहेत, त्यामुळे त्याचा जास्त काही अभ्यास करायची गरज नाही. आता कोर्ट तुमचा इंटरव्ह्यू काय घेतात? ऑलरेडी तुमची बुद्धिमत्ता चाचणी घेतलेली आहे. जर तुम्हाला असेच जर काही प्रश्न विचारायचे असेल बुद्धिमत्ता चाचणीवरती, तर त्यांनी पहिल्याच चालणी परीक्षेमध्येच ते विचारले असते. तुमची स्किल टेस्ट पण घेतलेली आहे इंग्लिश आणि मराठीची, जेणेकरून तुमचं टायपिंगचं स्किल कसं आहे. आता तिसरा जो पार्ट आहे तो आहे तुमचा मुलाखतीचा. मुलाखतीचा पार्ट म्हणजे काय, तुम्ही दिसतात कसे, तुमचं प्रेझेंटेशन कसं आहे, तुमचं वागणं बिहेवियर कसं आहे, तुम्ही बोलतात कसे, म्हणजे ऑलमोस्ट तुमचं ह्या सगळ्या गोष्टी इंटरव्ह्यूवरती डिपेंड आहे. इंटरव्ह्यूमध्ये मेन पार्ट तुमचा जो आहे ते तुमचं बोलणं, तुमचं बिहेवियर, स्वभाव आणि ऑलमोस्ट सगळं तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड, ह्या गोष्टी त्याच्यावरती डिपेंड आहेत आणि तुम्ही सध्या करता काय. आता इंटरव्ह्यूला तुम्हाला नक्की काय तयारी करायची आहे, तर तुम्हाला स्वतःला चांगल्या प्रकारे कोर्टासमोर प्रेझेंट करायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर तुम्ही सध्या करता काय किंवा तुमचा फॅमिली बॅकग्राऊंड, म्हणजे तुम्हाला स्वतःचा सेल्फ इंट्रोडक्शन द्यायचं आहे. शक्यतो हे सेल्फ इंट्रोडक्शन तुम्हाला स्वतःला द्यायची गरज पडत नाही. जसं तुम्ही एंट्री केली, मी आय कमिंग किंवा मी आतमध्ये येऊ का असं बोलल्यानंतर लगेच कोर्टचे जे पॅनल बसलेलं असतं ते तुम्हाला प्रश्न विचारायला सुरुवात करतात. का तुमचं पूर्ण नाव सांगा, तुमच्या फॅमिलीमध्ये कोण-कोण मेंबर्स आहेत, ते काय करतात आणि त्याच्यावरती सगळे रिलेटेड टू सब क्वेश्चन. ही प्रत्येक विद्यार्थ्यासाठी वेगवेगळ्या असू शकतात, कारण प्रत्येक विद्यार्थ्याचा फॅमिली बॅकग्राऊंड हा वेगवेगळा आहे. कोणी शेतकरी आहेत, कोणी वेगवेगळे जॉब करतात, कोणाच्या घरचे वेगवेगळे गव्हर्नमेंट जॉबला आहेत. तर खूप सारे विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडलेला आहे का फॅमिली बॅकग्राऊंड चांगला सांगायचा का वाईट सांगायचा. त्या सगळ्या गोष्टीमध्ये न पडता तुम्ही फॅमिली जो बॅकग्राऊंड आहे तो जो आहे तो सांगा. त्यांनी काही फरक पडणार नाही. तर तुमच्या घरचा कोणी गव्हर्नमेंटमध्ये जॉबला आहे, मग जर तसं सांगितलं तर आपल्याला जॉब मिळणार नाही. या सगळ्या गोष्टी तुम्ही मनातनं काढून टाका. त्या सगळ्या त्याचा काही इम्पॅक्ट कोर्टवरती पडत नाही. फक्त तुम्हाला आता सध्या काय करायचं आहे, का तुम्ही सध्या काय जॉब करतात किंवा तुम्ही सध्या काय स्टडी करतात हे तुम्हाला सांगावं लागणार आहे. ह्या गोष्टीच्या रिलेटेड किंवा तुम्ही जे कॉलेज वगैरे केले त्याच्यावरती काही सब क्वेश्चन येऊ शकतील. म्हणजे तुमच्या रिलेटेड क्वेश्चन्स आहेत इंटरव्ह्यूमध्ये. एक विद्यार्थ्याचा इंटरव्ह्यू नॉर्मली 1.5 मिनिटापासून 5 ते 7 मिनिटापर्यंत चालतो. पण मॅक्झिमम विद्यार्थ्यांचे हे इंटरव्ह्यू कमी टायमामध्येच कव्हर केले जातात. लक्षात ठेवा, तुमचा इंटरव्ह्यूचं जर तुम्ही शेड्यूल बघितलं असेल तर काही ठिकाणी ते 2, 2:30, 3 नंतर आहेत, तर काही ठिकाणी ते मॉर्निंगला आहेत. पण त्यावेळेस विद्यार्थी जास्त आहेत. कोर्ट काय सलग तुमचं 5-6 तास इंटरव्ह्यू घेत नाही, मध्ये-मध्ये ब्रेक पण होतात. त्यामुळं जर सगळं राउंड अबाउट एवढ्या विद्यार्थ्यांचा इंटरव्ह्यू कव्हर करायचा, तर त्या एका विद्यार्थ्याला किती टाईम द्यावा लागेल हे तुम्हाला ऑलमोस्ट कळून चुकलेलं असेल. त्यामुळं तुमच्याशी कोर्ट किंवा सन्माननीय न्यायालय किती टाईम बोलू शकाल किंवा किती टाईम इंटरव्ह्यू घेईल याच्यावरून तुम्हाला अंदाज आलेला असेल. त्याच्यामुळे तुम्ही त्या सगळ्या भानगडीत पडू नका. वेगवेगळे काही शॉर्टकट कीज वगैरे तुम्ही वाचत असाल
त्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या प्रेझेंटेशनवरती भर द्या. सौम्य, नम्रपणाने बोला. तुमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेल अशा आवाजात बोला. जास्त मोठ्या आवाजात पण बोलू नका. म्हणजे तुमच्या बोलण्यामध्ये तो एक लय किंवा तो नम्रपणा दिसला पाहिजे. तर तुम्ही ते सन्माननीय कोर्टाशी, न्यायालयाशी जशी तुम्ही बोलतात, विनाकारण खूप मोठ्या आवाजात बोलायचं, त्यांना ऐकू जाईल, म्हणजे तुम्ही त्यांच्याशी बोलतात का त्यांना धमकावतात. अशा प्रकारच्या गोष्टी झाल्या नाही पाहिजेत आणि एकदम हळू पण आवाजात नाही झालं पाहिजे, की तुमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचूच शकणार नाही. म्हणजे ह्या गोष्टीची तुम्ही थोडीशी तयारी करा. तर तुमचा साउंड नॉर्मली एका रूममध्ये कितीपर्यंत पोहोचू शकता आणि तुम्ही किती आवाजात ते बोललं पाहिजे, त्या गोष्टीची एक प्रॅक्टिस करा. तर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी अशी वेगळी काही गरज पडणार नाहीये. काय अभ्यास करायचा किंवा काय करायचं. तर तुम्हाला फक्त स्वतःला प्रेझेंटेशन करायचं व्यवस्थित आणि हे सगळे नॉर्मली क्वेशन्स तुम्हाला येतील. त्याची थोडीशी माहिती ठेवा, फॅमिली बॅकग्राऊंडची किंवा तुम्ही शेतकरी आहात तर शेतीबद्दलची माहिती ठेवा. शेतीमध्ये काय उत्पन्न वगैरे काढलं जातं किंवा तयार केलं जातं. शेतीमध्ये काय पिकं घेतल्या जातात, त्याचा सध्या बाजारभाव काय आहे? ह्या सगळ्या नॉर्मली ज्या गोष्टी तुम्ही रोजच्या जीवनात करत आहात, त्याच तुम्हाला विचारल्या जातील. त्यामुळे त्या गोष्टीची तुम्ही काही काळजी करू नका. खूप सारे विद्यार्थी मला काल विचारत होते, "सर आम्ही तयारी कशी करायची? काय करायचं? आता काय करायचं?" तर खूप सारे इंटरव्ह्यू एकदम नॉर्मल लेव्हलमध्ये होतात. नॉर्मल तयारी ठेवा. फक्त स्वतःला प्रेझेंटेशन चांगलं करा. बोलण्याची प्रॅक्टिस ठेवा. तुमचं सेल्फ इंट्रोडक्शन व्यवस्थित द्या आणि तुमच्या रिलेटेडची माहिती जी आहे ती खरी-खरी सांगायचा प्रयत्न करा. आता खूप सारे विद्यार्थ्यांचे परत मला काल कॉल्स आले, मेसेज आले. तर ते लिस्ट जी लागलेली आहे इंटरव्ह्यूची, की त्याच्यामध्ये माझा आता हा हा नंबर आहे, माझा तो नंबर आहे. मग माझं सिलेक्शन होईल का? किंवा मग एवढेच विद्यार्थी, एवढ्याच पोस्ट आहे, माझा एवढा नंबर आहे, तर मग माझं सिलेक्शन होणार का? पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये असा विचार येतोच कसा हा ही गोष्ट मला कळत नाही. तो येतो मला माहिती आहे तो कुठून येतो, काय येतो, कसा येतो. मग तुम्ही ते ठरवतात का ती रँकिंग आहेत, मग त्याच्यानुसार ते होईल. मग पहिले तेवढेच लोकं फक्त सिलेक्ट होतील. मग आपलं तर काही सिलेक्शन होणार नाही. तुम्ही आत्ताच होप सोडून दिलेली आहे, इंटरव्ह्यू जायच्या अगोदरच. तसं करू नका विद्यार्थी मित्रांनो. होप सोडू नका. ते जे रँक दिलेली आहेत, ते जे नंबर दिलेले, त्याच्यामध्ये काही पॉइंटचा फरक असणार आहे. काही नंबरचा फरक असणार आहे आणि तेवढे नंबर्स इकडे-तिकडे तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये करू शकतात. त्यामुळे त्या गोष्टीची काळजी करू नका. होऊ शकतं शेवटचा विद्यार्थी क्वालिफाय होऊ शकतो आणि पहिला विद्यार्थी डिस्क्वालिफाय होऊ शकतो. म्हणजे त्या नंबरामध्ये तुम्ही पडू नका माझं म्हणणं आहे. शेवट बघा पोस्ट जेवढ्या आहेत तेवढ्याच भरल्या जाणार आहे. बाकीचे विद्यार्थी हे डिस्क्वालिफायच होणार आहेत. पण आत्तापासून जर तुम्ही होप सोडला आणि आत्ताच तुम्ही ठरवलं का नाही फक्त पहिले काही विद्यार्थीच सिलेक्ट होतील आणि बाकीचे विद्यार्थी सिलेक्ट होणार नाही. बघा सगळे जे आहेत वेगवेगळे ते सगळे वेगवेगळे काय मांडतात, की ही लिस्ट याच्यानुसार आहे, ती लिस्ट त्याच्यानुसार आहे. फक्त सन्माननीय न्यायालयालाच माहिती आहे, की ती लिस्ट कशानुसार बनवलेली आहे. त्याच्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या लिस्ट वेगवेगळ्या पद्धतीत लागलेल्या आहेत. काही लिस्टमध्ये ते सगळे मार्क एकत्र केले असेल, काही ठिकाणी फक्त अल्फाबॅटिक लावलेले आहेत, काही ठिकाणी फक्त इंग्लिशचे मार्क शो केलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही आत्तापासूनच जर वेगवेगळ्या चॅनलवरून, वेगवेगळ्या सोशल मीडियामधून जर माहिती गोळा करून घेत असाल आणि ती तुमच्या डोक्यामध्ये फिट करत असाल, तर बाबा रे आता आपलं काही सिलेक्शन होणार नाही, कारण आपण त्या रँकमध्ये नाही. आणि काही जण असं विचार करतात, आता माझा तर पहिला नंबर आहे, म्हणजे माझं सिलेक्शन फिक्स झालं. तर अशा सगळ्या गोष्टीच्या भानगडीत तुम्ही न पडता इंटरव्ह्यू द्या आणि येणाऱ्या रिझल्टची चांगल्या प्रकारे तुम्ही वाट बघा. नाही तर काय होईल, तुमच्या डोक्यामध्ये ती एक गोष्ट राहील का नाही आता काही होणारच नाही, ना आता काही होऊ शकत नाही. तर अशा भ्रमामध्ये न राहता, कारण प्रत्येक ठिकाणी ही लिस्ट वेगवेगळ्या पद्धतीमध्ये लावलेली आहे. ती तुम्ही जर बघितलं असेल तर तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यानुसार या गोष्टी दिसेल. सिटी सिव्हिलला तर अल्फाबॅटिकली लिस्ट लावलेली आहे. मग तुम्ही कसं चेक करणार? कसं तुम्हाला कळणार कोणता विद्यार्थी कोणत्या रँकला आहे? काही ठिकाणी लिहिलेलं आहे इंग्लिश रिझल्टचे मार्क आहेत. मग तिथं कसं तुम्हाला कळणार का हे सगळे मिळून मार्क आहेत? कुठेच तुम्हाला मार्क लावलेले नाहीयेत. कोर्टाला मान्य सन्माननीय कोर्टाला मला वाटतं जजमेंट आलेली आहे. तर तुम्ही मार्क्स शो करा. पण अजून काही मार्क शो झालेले नाही काही जिल्ह्यांचेही. तर त्याच्यामुळे तुम्ही त्या गोष्टीत न पडता आता सध्या आपलं काम काय आहे? आपल्याला इंटरव्ह्यू द्यायचं काम आहे. इंटरव्ह्यू चांगल्या प्रकारे द्या. इंटरव्ह्यूसाठी वेगवेगळी काही तयारी अशी खास करायची गरज नाही. फक्त तुमच्या रिलेटेडच इंटरव्ह्यू आहेत. त्याच्यामुळं तुम्ही त्या गोष्टीची पूर्ण काळजी घ्या. आपल्याला आपल्या रिलेटेड जी माहिती आहे ती व्यवस्थित न त-म-म करता व्यवस्थित आपल्याला ती द्यायची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय? ड्रेस कोड खूप सारे विद्यार्थी मला डायरेक्ट फोटो पाठवतात WhatsAppला आणि ब्लॅक एंड व्हाईट शर्ट चॉईस केलेला आहे. मित्रांनो, अजून जर तुम्ही कपडे घेतले नसेल किंवा तुम्ही चॉईस केले नसेल,
तर ब्लॅक अँड व्हाईट सोडून दुसरे कोणतेही कपडे घाला जे लाईट कलरचे असतील. मी ते सांगितलेले. तुम्ही तुमची मेंटॅलिटी असं बनवू नका का तुम्ही एक वकील आहात आणि तुम्हाला व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट घालून जायचे आहेत. त्यामुळं त्या याच्यामध्ये न पडता तुम्ही नॉर्मली वेगवेगळे ड्रेस चॉईस करा जे तुमच्या स्वतःला साजेसे होतील. खूप सारे विद्यार्थ्यांनी तेच हे केलेलं आहे की व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट. म्हणजे तुम्ही नॉर्मली जर तुमच्या डोक्यामध्ये तो जर विचार आला असेल व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट हे कोर्टासाठी आहेत, तर चुकीचं आहे. क्लार्कला काही ड्रेस कोड नाही आहे. तुम्ही वेगवेगळे ड्रेस घालू शकता. फक्त ते व्यवस्थित असावेत, तुम्हाला साजेसे असावेत. विनाकारण भडक ड्रेस घालू नका. नॉर्मल ड्रेस घाला, शूज वापरा, बेल्ट लावा, इन करा आणि व्यवस्थित तुम्ही स्वतःला प्रेझेंट करा. एकदम चांगल्या प्रकारे तुम्ही जर प्रेझेंट केलं, तर इंटरव्ह्यूला तुम्हाला चांगले मार्क मिळतील. इंटरव्ह्यूचे मार्क तुमच्या बुद्धिमत्ते चाचणीवरती नाही आहेत, ही गोष्ट पहिली लक्षात ठेवा. तुम्ही दिलेल्या प्रश्नाचे उत्तर बरोबरच असलं पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे. पण तुम्ही स्वतःला किती चांगल्या प्रकारे प्रेझेंट करू शकता आणि तुमची फॅमिली बॅकग्राऊंड्स वगैरे तुम्ही काय कसं प्रेझेंट करणार, प्रत्येकाचा फॅमिली बॅकग्राऊंड हा वेगवेगळा आहे आणि त्याच्यावरती सन्माननीय न्यायालय ह्या सगळ्या गोष्टीवरती विचार करेल आणि त्याच्यावरती सगळे तुमचे मार्क्स डिपेंड आहेत. होऊ शकतं मार्क्स कमी जास्त इकडे-तिकडे होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे तुमच्या स्वतःला, स्वतःच्या फॅमिलीला आणि तुमच्या एज्युकेशनला प्रेझेंट करा. जेणेकरून न्यायालयावरती त्याचं इम्प्रेशन पडेल. कारण तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचं एज्युकेशन झालेलं आहे, वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज आहेत, वेगवेगळे एक्स्ट्रा एज्युकेशन्स आहे. कोणाचं MBA झालेलं आहे, कोणी लॉ केलेला आहे, कोणी वेगवेगळी इंजिनिअरिंग केलेलं आहे. तर हे सगळ्या गोष्टी तिथं थोड्याशा ग्राह्य किंवा त्याच्यावरती इम्पॅक्ट पडू शकतो न्यायालयाचा, तुमच्या एज्युकेशनचा किंवा तुम्ही जे जॉब वगैरे करतात, कोणत्या प्रकारचा जॉब करतात, तुम्हाला एक्सपिरियन्स किती आहेत, काय आहेत, हेही तिथं थोडंसं बघितलं जाईल. तर तुम्ही किती मॅच्युअर्ड आहात, तुमच्या वर्कमध्ये किती एक्सपिरियन्स आहेत, ह्या गोष्टीचा सगळ्याचा सारासार विचार केला जातो. ह्या गोष्टीचं लक्षात ठेवा मुलाखतीमध्ये. मुलाखतीमध्ये मॅक्सिमम गोष्ट तुमची प्रेझेंटेशन आणि तुमचं बॅकग्राऊंड या गोष्टीवरती सगळे मार्क डिपेंड आहेत. त्याच्यामुळं काय रेंज लागते, काय लिस्ट लागलेली आहे, त्या नंबरच्या फंदात न पडता इंटरव्ह्यू चांगल्या प्रकारे द्या. तिथं तुम्ही चांगल्या प्रकारे जर व्यवस्थित टॅकल केलं इंटरव्ह्यू, तर होऊ शकतं तुमचं सिलेक्शन नक्कीच आहे. मित्रांनो, अजूनही काही इंटरव्ह्यू आपल्या जिल्ह्यांचे होणारच आहेत. वेळोवेळी आपण परत समोर येणारच आहोत. काय-काय प्रश्न विचारतील आणि खरं तर त्या विद्यार्थ्याला मी समोरच उभं करणार होतो. इंटरव्ह्यूमध्ये काय विचारलं, पण त्याचे पर्सनल प्रश्नाचे सांगून तुम्हाला काय अनुभव मिळणार याच्यावर मला काही वाटलं नाही, म्हणून मी त्याला समोर आणलं नाही. आपले 2 ते 3 विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू झालेले आहेत. पण त्याला त्याच्या घरच्याबद्दल विचारलं, तो शेती करत होता, तर त्याच्या शेतीचं विचारलं, शेतीमध्ये किती उत्पन्न घेतो, कोणते उत्पन्न घेतो, त्याचा आता रेट काय चालू आहे, तो शेतीमध्ये काय मदत करतो आई-वडिलांना, अशा प्रकारचं ते त्याला प्रश्न विचारले. त्याच्यामुळे हे प्रश्न नॉर्मली तुमच्या समोर आणून त्याचा काही फायदा होणार नाही. म्हणून मी त्या विद्यार्थ्याला समोर काही आणलं नाही. मी फक्त तुम्हाला हीच माहिती देण्यासाठी समोर आलेलो आहोत. हे सगळे रिलेटेड टू गोष्टी तुमच्या फॅमिली बॅकग्राऊंड आणि तुमच्या बद्दल आहेत आणि तुमच्या एज्युकेशनबद्दल आहेत. परत काही इंटरव्ह्यू झाले का आपण परत लाईव्ह किंवा असंच व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर येऊया. जे काही नवीन-नवीन अपडेट आपल्या येत जातील आणि जे चांगले असतील तेच त्यावेळेसच मी फक्त ह्या गोष्टी टाकत जाईल. विनाकारण फालतूचं कोणत्याही गोष्टी मी चॅनलवरती टाकत नाही. त्याच्याबद्दल माफी असावी आणि परत आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.